नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगरात BSNL कर्मचाऱ्यांचे देशव्यापी धरणे, निदर्शने आणि मानवी साखळी आंदोलन। BSNL मधील विविध कर्मचारी संघटना व असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आज 20 मे रोजी सकाळी 10 वाजता संचार सदन येथे देशव्यापी धरणे, निदर्शने आणि मानवी साखळी आंदोलन आयोजित करण्यात आले। या आंदोलनात BSNL, EU, NFTE, SNEA आणि सेवा यांच्यासह 12 संघटनांचा सहभाग असून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकार व BSNL प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। आंदोलनाची प्रमुख मागणी म्हणजे दिनांक 1 जानेवारी 2026 पासून देय असलेल्या IDA संदर्भातील आदेश तात्काळ जारी करून कर्मचाऱ्यांना IDAचे थकीत पेमेंट त्वरित देण्यात यावे। संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की IDA संदर्भातील निर्णय लांबणीवर पडल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। त्यामुळे देशभरातील संचार भवन, छत्रपती संभाजीनगर BSNL कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येत असून येथेही मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी होणार आहेत। मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले। यावेळी मानवी साखळी करण्यात आली व घोषणाबाजी करत कार्यक्रम संपन्न झाला। झाली साखळी अरे DOT सेक्रेटरी होश में आओ, अरे अमित अग्रवाल होश में आओ, अरे DA तुमको देना होगा, अरे DA तुमको देना होगा, अरे नहीं दिया तो लड़के लेंगे, नहीं दिया तो लड़के लेंगे, अरे कौन लड़ेगा? हम लड़ेंगे। कौन लड़ेगा? हम लड़ेंगे। कौन लड़ेगा? हम लड़ेंगे। साइड में जाओ, बोलो। हम लड़ेंगे। कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। कामगार कर्मचारी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। ओके। ये आहे ना काजळे। झाली साखळी अरे DOT सेक्रेटरी होश में आओ, अरे अमित अग्रवाल होश में आओ, अरे DA तुमको देना होगा, अरे DA तुमको देना होगा, अरे नहीं दिया तो लड़के लेंगे, नहीं दिया तो लड़के लेंगे, अरे कौन लड़ेगा? हम लड़ेंगे। कौन लड़ेगा? हम लड़ेंगे। कौन लड़ेगा? हम लड़ेंगे। साइड में जाओ, बोलो। हम लड़ेंगे। कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। कामगार कर्मचारी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। ओके। ये आहे ना काजळे। ऑल इंडियामध्ये हे सगळे जे कर्मचारी आम्ही रस्त्यावर होतो आणि जे घटनात्मक अधिकार आहेत त्याच्यावरती गदा आणणं हे मला वाटतं की सरकारचं अत्यंत चुकीचं धोरण आहे आणि त्यासाठी आमचं हे आंदोलन। आंदोलनामध्ये किती संघटनांनी सहभाग नोंदवला? आंदोलनामध्ये किती 9 संघटना आहेत ना रिटायर्डच्या, 12 रिटायर्ड असोसिएशन
आणि 4 वर्किंग संघटना, अशा 12 आणि 4 16 संघटना होत्या आणि 4,50,000 4.5 लाख कर्मचाऱ्यांशी संबंधित प्रश्न होता. आजही इथे आपण बघितलं की संचार सदनमध्ये संभाजीनगरला जवळपास 200 लोक आलेले होते आणि एवढ्या 43 डिग्री टेम्परेचरमध्ये रिटायर झालेले लोक 60, 65, 70 वर्षाचं वय ज्यांचं आहे असे लोक पण आंदोलनामध्ये आणले. म्हणजे अशा लोकांना रस्त्यावर येऊन आपल्या कायदेशीर हक्कासाठी भांडावं लागणं ही खरं म्हणजे फार दुर्दैवी गोष्ट आहे. सरकारने ताबडतोब ऑर्डर काढली पाहिजे DOTने, अशी आमची मागणी आहे. त्याच्या आंदोलनाला समजा तुम्हाला न्याय मिळाला नाही, आंदोलन करून पुढची भूमिका काय असणार आहे? पुढे आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करू. आम्ही लोकप्रतिनिधींना जाऊन भेटू, आम्ही रॅलीज काढू, आम्ही दिल्लीला सुद्धा जंतर मंतरवर सगळ्यांना एकत्र करून त्या ठिकाणी आमचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करू. पण तशी वेळ सरकार आमच्यावर येऊ देणार नाही अशी आमची अपेक्षा. रंजन दाणी, मी वर्किंग एम्प्लॉईज कर्मचारी संघटनेचा या ठिकाणी संचार समोर जे काही वर्किंग एम्प्लॉईज आणि या डिपार्टमेंट सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हे जे धरणं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे याची पार्श्वभूमी आताच आमच्या या कॉम्रेडने या ठिकाणी आपल्याकडे विशद केलेली आहे. खरं म्हणजे डिपार्टमेंटमध्ये ड्युटीमध्ये असताना आम्ही ज्यावेळेस BSNL झालं त्यावेळेस आम्ही ऑप्शन देऊन या BSNLमध्ये आलो. पण ऑप्शन देताना जे काही कंडिशन्स किंवा जे काही आम्ही त्या ठिकाणी मागणी केली होती त्या मागणीनुसार आज जे काही आमचे हक्क आहेत ते हक्क आज गव्हर्नमेंट नाकारते आणि ते नाकारल्यामुळं आजचा हा प्रसंग आमच्यावर आलेला आहे. सेवानिवृत्त कर्मचारी जेवढे काही पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत ते सर्वच्या सर्व आज या रस्त्यावर उतरलेले आहेत. कारण काय की साधारणतः जे काही घटनात्मक तरतुदीनुसार किंवा डिपार्टमेंटच्या नियमानुसार जे काही त्याच्याकरता आम्हाला कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्याची गरज नाही, परंतु आज गव्हर्नमेंट असं धोरण त्या ठिकाणी स्वीकारते की पेन्शन असो किंवा त्याच्यावर मिळणारा DA असो याच्या संदर्भात गव्हर्नमेंट वेगळा विचार करते का काय अशा प्रकारची शंका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि त्या अनुषंगानं आज फार मोठ्या प्रमाणात ऑल ओव्हर इंडियामध्ये हे जवळपास 4.5 लाख कर्मचारी वर्किंग आणि रिटायर या ठिकाणी आंदोलन करतायत. आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी अतिशय स्पष्ट आहे की हा अन्याय जो आहे हा अशा प्रकारचा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही. त्याच भूमिकेतून आमचं हे ठरणार. सर, आज वर्किंग एम्प्लॉईजचं एवढं मानसिक खच्चीकरण चालू आहे. एकतर आम्ही पहिलंच 3rd PRCसाठी झगडत आहोत, तो मुद्दा तर बाजूलाच राहिला. आज आम्हाला DAसाठी भांडावं लागते जो आमचा हक्क आहे. 3rd PRC आम्हाला 2017पासून भेटलेली नाही आहे, ती तर भेटायलाच पाहिजे. स्टेटला भेटली, आता 8वं वेतन आयोग येते, आम्हाला 3रंच नाही आहे तर 7व्याचा तर विषयच नाही. तर मला सरकारचं जे हे धोरण आहे, जे वर्किंग एम्प्लॉईजचं मानसिक खच्चीकरण प्रत्येक गोष्टीसाठी जे करत आहे सरकार, मी याचा सर्वप्रथम निषेध करते. आणि यापुढे वर्किंग एम्प्लॉईज एवढ्या महागाई वाढतात, त्यांनी म्हणजे कुठून काय म्हणजे सगळं जे काही आहे कोणाकडे हक्क मागायचे, गव्हर्नमेंटकडेच हक्क मागणार ना. तर या गोष्टीचा सर्व सरकारनं विचार करावा, BSNL एम्प्लॉईजचा विचार करावा आणि आमच्या पूर्ण मागण्या आम्हाला भेटाव्यात एवढीच माझी अपेक्षा.